नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील एक स्वच्छ, निष्कलंक आणि अत्यंत अभ्यासू चेहरा म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांची सांगली जिल्हा नियोजन समितीवर DPC पुन्हा एकदा धडाकेबाज निवड करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा संग्रामसिंह देशमुख यांच्यावर असलेला प्रचंड विश्वास आणि त्यांची प्रामाणिक पक्षनिष्ठा यामुळेच पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा ही मोठी जबाबदारी सोपवली। संग्रामसिंह देशमुख यांनी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सांभाळताना आपल्या अफाट कार्यक्षमतेच्या बळावर जिल्हा परिषद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आणून दाखवली होती। त्यांच्या याच ऐतिहासिक कामगिरीमुळे सांगली जिल्ह्याचा नावलौकिक देश पातळीवर पोहोचला होता। 2019 विधानसभा निवडणूक जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटल्यामुळे पक्षाचा आदेश मानून त्यांनी निवडणुकीतून सन्मानपूर्वक माघार घेऊन पुणे पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना कोणत्याही परिणामाची पर्वा न करता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशावरून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही निवडणूक लढवली होती। 2024 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन बलाढ्य कृषी व सहकार राज्यमंत्र्यांच्या विरोधात पलूस कडेगाव मतदारसंघात त्यांनी कडवी झुंज दिले आणि 1 लाखांपेक्षा जास्त मते मिळवून विरोधकांना घाम फोडला होता। कॅबिनेट मंत्रीपद चालून आलेले असताना मला मंत्रीपद नको, आधी माझ्या दुष्काळी भागाला पाणी द्या अशी गर्जना करत युती सरकारच्या काळात टेंभू योजना पदरात पाडून घेणारे टेंभूचे शिल्पकार स्वर्गीय संपतराव देशमुख यांचे संग्रामसिंह हे सुपुत्र आहेत। वडिलांचा हाच वारसा पुढे चालवत पलूस कडेगाव मतदारसंघातील प्रत्येक छोट्या मोठ्या गावाच्या शेवटच्या शेतापर्यंत टेंभू आणि ताकारीचे पाणी पोहोचवण्यासाठी ते आजही अहोरात्र शर्तीचे प्रयत्न करत आहेत। लोकांसाठी 24 तास सहज उपलब्ध असणे आणि आजपर्यंत कोणाचीही फसवणूक न करणे ही संग्राम भाऊंची सर्वात मोठी जमेची बाजू आहे। त्यांच्या याच स्वच्छ निष्कलंक प्रतिमेमुळे, अढळ पक्षनिष्ठेमुळे आणि वरिष्ठ नेत्यांच्या वरद हस्तामुळे भाजपने त्यांना ही मोठी संधी दिली। या निवडीनंतर पलूस कडेगावसह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून संग्राम भाऊंवर अभिनंदनाचा जोरदार वर्षाव होत आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।